तर आज आपण कापण्या कशा करायच्या ते बघणार आहोत। त्यासाठी सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे। 2.5 वाटी गव्हाचं पीठ, त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ, 1 वाटी बारीक चिरलेला गूळ, पाव चमचा सुंठ पावडर, अर्धा चमचा कच्ची बडीशोप पावडर, 2 चमचे खसखस, पाव वाटी तेल, पाव चमचा वेलची पूड। सगळ्यात पहिला बारीक करून घेतलेला गूळ एका पातेल्यामध्ये घ्यायचा। नंतर त्यामध्ये साधं पाणी पाऊण वाटी घालायचं आणि चमच्याने हलवून संपूर्ण गूळ विरघळवून घ्यायचा। गुळाचं पाणी गरम न करता अशा पद्धतीने गूळ विरघळवून घातल्यामुळं आपल्या कापण्या कडक होत नाहीत, खुसखुशीत होतात। नंतर आपल्याला कापण्याच्या पिठामध्ये घालण्यासाठी मोहन तयार करायचं आहे। त्यासाठी गॅसवर तडकापात्र ठेवून त्यामध्ये पाव वाटी तेल गरम करायला ठेवायचं। गूळ विरघळवून घेतलेलं पाणी गाळणीने गाळून घ्यायचं, म्हणजे जर गुळात कचरा असेल तर तो निघून जातो। आता परातीत गव्हाचं पीठ घालून घ्यायचं, त्यामध्ये बेसन पीठ घालायचं, पाव चमचा सुंठ पावडर घालायची, पाव चमचा वेलची पूड, अर्धा चमचा बडीशोप पावडर, पाव चमचा मीठ। जरी गोडाचा पदार्थ असला तरी थोडं मीठ घातल्यामुळं त्याची चव आणखीन वाढते, म्हणून थोडं मीठ घालायचं। आता हे सर्व कोरडं मिक्स करून घ्यायचं। व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर न विसरता सबस्क्राईब करा। नंतर यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं। मोहन घातल्यानंतर सुरुवातीला हे पीठ चमच्याने मिक्स करायचं, म्हणजे हाताला चटका बसणार नाही। थंड झाल्यानंतर हे सर्व दोन्ही हाताने चांगलं चोळून यातील तेलाच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या। म्हणजे संपूर्ण पिठाला तेलाचं मोहन चांगलं मिक्स होतं। तुम्ही पाहू शकता पिठाचा असा मुटका तयार होतो, म्हणजे मोहन छान मिक्स झालं आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं गुळाचं पाणी थोड्या थोड्या प्रमाणात घालून पीठ मळून घ्यायचं। हे पीठ मळत असताना साध्या पाण्याचा वापर करायचा नाही। जर गुळाचं पाणी कमी पडलं तर दुधाचा वापर करायचा आणि पीठ मळून घ्यायचं। खूप पातळही करायचा नाही, गरजेनुसारच थोडं थोडं पाणी घालायचं। अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा। आता मळून घेतलेला पिठाचा गोळा 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं। तुम्ही पाहू शकता तयार केलेलं गुळाचं पाणी 2 चमचे शिल्लक राहिलेलं आहे। 15 ते 20 मिनिटांनी पीठ छान भिजलं आहे। नंतर या गोळ्यातील थोडा मोठा गोळा घ्यायचा, कारण कापण्या थोड्या जाड करायच्या असतात, म्हणून थोडासा मोठा गोळा घ्यायचा। नंतर त्याला असा चपटा आकार द्यायचा। नंतर कापण्या तळण्यासाठी कढईमध्ये तेल घालून गॅस चालू करायचा। तेल गरम करायला ठेवल्यानंतर कापण्या करण्यासाठी आपण तयार करून घेतलेला गोळा पोळपाटवर ठेवून तो अशा प्रकारे लाटून घ्यायचा। कापण्या लाटताना याला कोरडं पीठसुद्धा लावायची गरज नाही। जर तुमचं पीठ चिकटत असेल तर हलकंसं कोरडं पीठ टाकून लाटून घ्यायचं। अर्धं लाटून झाल्यानंतर याला संपूर्ण बाजूला खसखस लावून घ्यायची आणि वरून पुन्हा लाटून घ्यायचं, म्हणजे आपली खसखस छान बसली जाते, तेलात अजिबात सुटत नाही। पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा खसखस टाकून लाटून घ्यायचं। दोन्ही बाजूला अशा पद्धतीने खसखस टाकून लाटून घ्यायचं। लाटत असताना चपातीपेक्षा थोडंसं जाड लाटायचं, नाहीतर खूप पातळ लाटल्या तर कापण्या कडक होतात, म्हणून अशा पद्धतीने थोड्या जाड ठेवायच्या। आता आपण याला कापणीच्या आकारमध्ये कापून घ्यायचं। याचं नावच कापणी आहे, म्हणून याला कापणीच्या आकारामध्येच कापून घ्यायचं।
तुम्ही पाहू शकता छान कापण्या कापून झालेल्या आहेत. कापण्या लाटून झालेल्या आहेत आणि आपण कापण्या तळण्यासाठी ठेवलेलं तेल पण चांगलं तापलं आहे. तेल चांगलं तापलं आहे की नाही ते अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेल्या गोळ्यातील एक बारीक गोळा कढईमध्ये टाकून चेक करायचं. तेल चांगलं तापलं की गॅस मिडियम करायचा. नंतर असं एक एक कापणी तळण्यासाठी कढईमध्ये सोडायची. एका वेळेस एकच कापणी तेलामध्ये सोडायची. तेल मिडियमच गरम करायचं, कारण तेल जास्त तापलं की गुळामुळं कापण्या तेलात लवकर करपू शकतात. म्हणून मिडियम गरम तेलात कापण्या सोडून तळून घ्यायच्या. तेलात जेवढ्या कापण्या बसतात तेवढ्याच कापण्या घालायच्या, जास्त कापण्या घालायच्या नाहीत. आलटून पलटून कापण्या छान बिस्किट रंगावर तळून घ्यायच्या. तळून झालेल्या कापण्या अशा झाऱ्यावर काढून घ्यायच्या, म्हणजे यातील सर्व तेल निथळून जातं. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा. तयार झाल्या आहेत मस्त अशा आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कापण्या. तरी तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने कापण्या बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.